नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 डिसेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? फॉर द फर्स्ट टाइम, पहिल्यांदाच भारतीय सैन्याने ऑपरेशन पवन मधील सैनिकांना सन्मानित केलेलं आहे. तर हे जे काही ऑपरेशन पवन आहे ते नेमकं कोठे सुरू करण्यात आलेलं होतं? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर श्रीलंका देशाच्या अंतर्गत या ठिकाणी हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन पवन. ठीक आहे, कशासाठी? तर या ठिकाणी भारतीय सैन्याने ऑपरेशन पवन मधील सैनिकांना सन्मानित करण्यासाठी. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या व्हिएतनामच्या एका कंपनीने, इलेक्ट्रिक वाहन कंपनीने 2026 मध्ये भारतामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करण्याची योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विनफास्ट नावाची एक कंपनी आहे. काय नाव आहे? विनफास्ट नावाची एक कंपनी आहे. लक्षात घ्या, VIN याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. ही व्हिएतनामची एक इलेक्ट्रिक कंपनी आहे, बरोबर. विनफास्ट नावाची. त्यांनी काय केलेलं आहे तर 2026 मध्ये या ठिकाणी इलेक्ट्रिक दुचाकी भारतामध्ये लॉन्च करण्याची योजना जाहीर केली आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. अलीकडेच भौगोलिक संकेत म्हणजेच GI टॅग मिळवलेले वैरेयूर कापसाची साडी आणि थुयमल्ली तांदूळ हा एक तांदळाचा प्रकार आहे, ते कोणत्या राज्यातील प्रोडक्ट्स आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, भारतामध्ये सर्वाधिक जास्त जर या ठिकाणी GI उत्पादनांची संख्या आहे तर ती तमिळनाडूमध्ये आहे, 74 झाली आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. अलीकडेच तमिळनाडूमध्ये नवीन 5 उत्पादनांना भौगोलिक संकेत या ठिकाणी दर्जा देण्यात आलेला आहे, ज्यामुळे राज्यातील आता एकूण GI उत्पादनांची संख्या 74 झालेली आहे, बरोबर. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू राज्यातील हे वरेयूर कापसाची साडी आणि थुयमल्ली तांदळाचा प्रकार या दोघांना या ठिकाणी GI टॅग मिळालेले आहेत. ठीक आहे, या ठिकाणी लगेच काय करूया मग, बाकीचे जे काही नवनवीन राज्य आहेत या ठिकाणी त्या राज्यातील जे काही GI प्रोडक्ट्स या ठिकाणी दर्जा देण्यात आलेले आहेत प्रोडक्ट्स, त्याच्यावरती चर्चा करूया. गुजरातमधील अंबाजी संगमरवरी याला देण्यात आलेला आहे GI टॅग. त्याच्यानंतर मेघालयमधील रिंडिया सिल्क आणि खासी हातमागला, तमिळनाडूमधील कुंभकोणम सुपारीला, तेलंगणामधील वारंगल चपाता मिरचीला, उत्तर प्रदेशातील मथुरा सांजी क्राफ्ट आणि बनारस तबल्याला, आसाममधील बोडो आरोनाई आणि बोडो नफाब यांना, अंदमान आणि निकोबार बेटेमधील अंदमान करेन मुसले राईसला, राजस्थानमधील बिकानेरी भुजियाला आणि कर्नाटकमधील कुर्ग अरेबिका कॉफीला या ठिकाणी GI टॅग देण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. चपराळा नावाचे एक वन्यजीव अभयारण्य आहे, कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील एका मोठ्या श्रेणी विस्ताराचे चिन्ह म्हणून चपराळा वन्यजीव अभयारण्यामध्ये पहिल्यांदाच एक दुर्मिळ स्टायट्रेड ग्रासबर्डची नोंद झालेली आहे. त्याच्यामुळे ही न्यूजमध्ये होतं चपराळा वन्यजीव अभयारण्य. हे जे काय अभयारण्य आहे हे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर चपराळा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये. महाराष्ट्र आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत वर्तमानमधील देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा, आणि 4 महत्त्वाचे धरण, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक चौथा. संचार साथी कोणत्या संस्थेने विकसित केलेलं एक या ठिकाणी ऍप्लिकेशन आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दूरसंचार विभाग. पहा, या ठिकाणी हा जो काही विभाग आहे आणि हे जे काही ऍप्लिकेशन आहे संचार साथी, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 2-3 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या.
डिजिटल सुरक्षितता सुधारण्यासाठी दूरसंचार विभागाने भारतातील सर्व नवीन किंवा आयात केलेल्या मोबाईल फोनवर संचार साथी ॲप हे मॅन्डेटरी केलेलं आहे, अनिवार्य केलेलं आहे. भारतातील मोबाईल वापरकर्त्यांसाठी सुरक्षा आणि जागरूकता व्यासपीठ म्हणून दूरसंचार विभागाने म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने हे विकसित केलेलं आहे. हे वापरकर्त्यांना डिजिटल ओळख व्यवस्थापित करण्यासाठी मदत करेल, फसवणुकीची तक्रार करण्यासाठी तसेच सायबर जोखमींपासून मोबाईल डिव्हाइसचे संरक्षण करण्यासाठी मदत करतं. बरोबर. आणि हे जे काही दूरसंचार विभाग आहे याचे वर्तमानमधील केंद्रीय मंत्री कोण आहेत? ज्योतिरादित्य सिंधिया असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5 BSF म्हणजेच काय? बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, मराठीमध्ये म्हणता येईल सीमा सुरक्षा दल. तर सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रवीण कुमार असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, प्रवीण कुमार हे या ठिकाणी ॲडिशनल डायरेक्टर जनरलचा चार्ज या ठिकाणी त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे BSFचा. प्रवीण कुमार असं त्यांचं नाव आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच काय करूया, वेगवेगळ्या ज्या काही नवनवीन नियुक्त्या झालेल्या आहेत अलीकडील काही आठवड्यांमध्ये त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, युनेस्कोचे महासंचालक खालेद अल एनानी, बाल हक्कांसाठी युनिसेफ इंडियाचे नवीन सेलिब्रिटी ॲडव्होकेट कीर्ती सुरेश, भारताचे 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष जावेद अशरफ, जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष गेनाडी गोलोवकिन, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टंटचे नवीन अध्यक्ष ज्ञानेश कुमारजी, महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक बनलेले आहेत प्रवीण कुमार. पुढचा प्रश्न, ऑक्सफर्ड या डिक्शनरीने 2025 साठी कोणता शब्द वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केलेला आहे? वर्ड ऑफ द इयर 2025 म्हणून ऑक्सफर्डने कोणत्या शब्दाला घोषित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, रागे बाईट किंवा रेज बेट असं या ठिकाणी प्रोनाउन्सिएशन करू शकता तुम्ही. रागे बाईट असं म्हटलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे. तर या शब्दाला ऑक्सफर्डने 2025 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे. ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर बी मध्ये सेपरेट नावे आहेत. जसं की ऑप्शन नंबर ए मध्ये पॅरासोशल, काय नाव आहे? पॅरासोशल. हे या ठिकाणी केम्ब्रिज डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयर फॉर 2025 म्हणून घोषित केलं आहे. आणि ऑप्शन नंबर बी मध्ये 67 या शब्दाला या ठिकाणी डिक्शनरी.com ने वर्ड ऑफ द इयर फॉर 2025 म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. आणि जसं की पर्याय क्रमांक सी आपण आताच पाहिलं, रेज बेट हे या ठिकाणी ऑक्सफर्डने वर्षातील सर्वोत्तम शब्द, कोणत्या? 2025 वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केलेला आहे. हे जे काही अशा प्रकारचे प्रश्न आहेत, हमखास प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जातात. पुढचा प्रश्न क्रमांक 7 2025 चा डॉक्टर पाउलोस मार गेग्रोरियोस नावाचा पुरस्कार आहे तो कोणी जिंकलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर टेसी थॉमस असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? डॉक्टर टेसी थॉमस असं त्यांचं नाव आहे. 2025च्या या ठिकाणी डॉक्टर पाउलोस मार गेग्रोरियोस या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन या क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ठीक आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया. 2025चा बुकर पुरस्कार देण्यात आला डेव्हिड झाले यांना फ्लेश या जे काही कादंबरी आहे त्याच्यासाठी. 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आला बानू मुश्ताक यांना हर्ट लॅम्पसाठी. 2024चा इंदिरा गांधी शांतता व निशस्त्रीकरण पुरस्कार देण्यात आला मिशेल बॅचेलेट यांना. मिस युनिव्हर्स 2025चा किताब जिंकला फातिमा बॉश फर्नांडिस यांनी. इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार 2025 देण्यात आला नितीन कुशलप्पा MP यांना. राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्तम दुग्ध उत्पादकाचा पुरस्कार अरविंद यशवंत पाटील यांना देण्यात आला. 2025 साठीचा कवितेसाठीचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार देण्यात आला पॅट्रिशिया स्मिथ यांना. ISB रिसर्च कॅटलिस्ट पुरस्कार देण्यात आला अझीम प्रेमजी यांना. आणि डॉक्टर पाउलोस मार गेग्रोरियोस पुरस्कार 2025 ने डॉक्टर टेसी थॉमस यांना सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8 दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आजच्याच दिवशी म्हणजेच दरवर्षी 5 डिसेंबरला आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस म्हणून साजरा करतो. या दिवसाचा उद्देश स्थानिक
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव करणे आणि शांतता आणि विकासाला चालना देण्यासाठी स्वयंसेवा या भावनेला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. संयुक्त राष्ट्रांनी म्हणजेच जे काही UN आहे त्यांनी 1985 मध्ये या दिवसाची घोषणा केली होती. तर 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस असतो. सोबत याच दिवशी जागतिक माती दिवस वर्ल्ड सॉइल डे म्हणून देखील आपण साजरा करतो. या वर्षीची थीम आहे हेल्दी सॉइल्स फॉर हेल्दी सिटीज. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस, 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस, 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस, 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस, 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस, 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी, 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस, 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 16 डिसेंबरला विजय दिवस, 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस, 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस, 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस, 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस, 23 डिसेंबरला किसान दिवस, 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सदानंद दाते असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सदानंद दाते असं त्यांचं नाव आहे. महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 PNB पंजाब नॅशनल बँकेने कोणत्या क्रिकेटपटूची पहिली महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हरमनप्रीत कौर असं त्यांचं नाव आहे. त्यांची या ठिकाणी पहिली महिला ब्रँड अँबॅसेडर पदी या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे या क्रिकेटपटूची PNBने पंजाब नॅशनल बँकेने. पुढचा प्रश्न, MSME म्हणजे काय? मायक्रो मीडियम जे काय पहा MSME मला सुद्धा कन्फ्युजन झालं, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज बरोबर. तर MSME ना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेने इंड ॲप नावाचं ऍप्लिकेशन विकसित केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, NIRDC ने या ठिकाणी हे ऍप्लिकेशन विकसित केलेलं आहे. लक्षात घ्या इंड ॲप. याच्या मागचा मुख्य उद्देश काय आहे? तर या ॲपचे मुख्य उद्देश MSME साठी प्रक्रिया सुलभ करणे, त्यांना त्यांच्या ग्रोथसाठी मदत करणे आणि देशभरामध्ये त्यांचे नेटवर्क वाढवणे या उद्देशाने या ठिकाणी हे सुरू करण्यात आलेलं आहे. शेवटचा प्रश्न, डिसेंबर 2025 मध्ये आफ्रिकेतील कोणत्या देशामध्ये लष्करी उठाव झालेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, गिनी बिसाऊ नावाचा या ठिकाणी देश आहे, त्या देशामध्ये लष्करी उठाव झालेला आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, पिढ्यानपिढ्या धूम्रपान बंदी लागू करणारा जगातील पहिला देश कोणता बनलेला आहे? मालदीव, बांगलादेश, मलेशिया की चीन? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.